आपण नेहमी पौर्णिमेला उंबऱ्याला हळदीचं लेपन करत असतो आणि आता तर वटपौर्णिमा होती. त्यामुळे मी इथं छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि उंबऱ्याला हळदीचं लेपन करून उंबऱ्याची पण पूजा करून घेतलेली आहे. आणि उंबऱ्याच्या बरोबरमध्ये इथं स्वस्तिक काढलेलं आहे, जे कुंकू ओलं करून आपल्याला काढायचं असतं. आणि स्वस्तिक काढून मध्ये 4 थेंबही द्यायचे असतात आणि बाजूला 2-2 रेषाही ओढायच्या असतात. आणि ते मध्यभागी मी काढलेलं आहे. नंतर आपण पूर्ण हळद कुंकू अर्पण करून अक्षता अर्पण करून पूजा करून घेतलेली आहे. आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने मी इथं छोटासा वड काढलेला होता. आता तो कितपत जमलाय माहिती नाही, पण मी प्रयत्न केलेला आहे की एक छानशी छोटीशी रांगोळी दिसावी. तर रांगोळी काढून मी इथं उंबऱ्याला नमस्कार वगैरे केलेला आहे आणि नंतर देवपूजा केलेली आहे. आणि या वटपौर्णिमेच्या निमित्ताने मी कोणकोणत्या सेवा केलेल्या आहेत आणि वडाची पूजा कशी केलेली आहे याबद्दलचीच माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, पौर्णिमेच्या निमित्ताने मी सगळं देवघर वगैरे स्वच्छ करून देवपूजा केलेली आहे. प्रत्येक देवांना अभिषेक केलेला आहे, म्हणजे की बाळकृष्णाला अभिषेक केलेला आहे, महालक्ष्मीच्या मूर्तीला पण अभिषेक केलेला आहे, स्वामी समर्थांना अभिषेक केलेला आहे. असे अभिषेक करून देव जागेवरती ठेवलेले आहेत. आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण कलशातलं पाणी बदलत असतो किंवा नवीन कलशाची स्थापना पण करत असतो. आपल्याला जर कुलदेवतेचा कलश आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा असेल तर तो पौर्णिमेच्या दिवशी करायचा असतो. आणि माझ्याकडे तर तो स्थापन केलेला आहे. पण पौर्णिमेच्या दिवशी आपण कलश स्वच्छ करून त्यातलं पाणी बदलून पानं लावायची असतात, आंब्याची किंवा विड्याची पानं लावायची असतात. तर इथं मी कलश स्वच्छ केलेला आहे, पूर्ण स्वच्छ घासून वगैरे त्यातलं पाणी वगैरे बदलून त्याला कलशाची स्थापना केलेली आहे. पण आता मला ना आंब्याची ना विड्याची कशाचीच पानं भेटलेली नाही आहेत. त्यामुळे मी इथं चाफ्याची पानं लावलेली आहेत. ठीक आहे, आता फुलांची किंवा फळांच्या झाडांची पानं कलशाला लावली तर चालतात, एखाद्या वेळेस काही हरकत नाही. त्यानंतर मी इथं आरती करून घेतलेली आहे. आता आरती करताना मी गणपतीची, स्वामी समर्थांची, गुरुदेव दत्तांची, महालक्ष्मीची, कुलदेवतेची म्हणजे तुळजाभवानी मातेची अशा आरत्या करत असते. मी त्याप्रमाणे केलेल्या आहेत. त्यानंतर मी इथं थोडीफार सेवा करून घेतलेली आहे, म्हणजेच व्यंकटेश स्तोत्रम, श्रीसूक्त, पुरुष सूक्त, श्री स्वामी समर्थ जपमाळ, तारक मंत्र, नवार्णव मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र असे सेवा मी इथं करून घेतलेल्या आहेत. आपण पौर्णिमेच्या दिवशी या सर्व सेवा करतच असतो. खरं तर खूप महिला ह्या नित्यसेवेमध्ये करत असतात आणि मीही या सेवा रोज करत असते नित्यसेवेमध्ये. आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती मी इथं कुंकुमार्चन पण करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथं वडाच्या पूजेला गेलेले आहे, कारण की आपल्याला 12पर्यंत शुभ मुहूर्त होता पूजा करण्यासाठी. तसं तर आपण दिवसभर पूजा करू शकत होतो, पण 12पर्यंत शुभ मुहूर्त होता. आमच्याकडे वडाची पूजा झाल्यानंतर उपवास सोडला जातो, त्यामुळे मी पण वडाची पूजा केल्यानंतर उपवास सोडलेला आहे. आता काही भागात हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात. आणि त्यानंतर इथं संध्याकाळच्या वेळेस म्हणजे 6 नंतर सत्यनारायण पूजेची मांडणी करून सत्यनारायण पूजा केलेली आहे. आता थोडंसं फुलांकडे दुर्लक्ष करा, कारण फुलं ही सुकलेले आहेत. सकाळी तोडल्यामुळे संध्याकाळपर्यंत फुलं सुकलेले होते, पण जवळपास विकतही फुलं भेटत नसल्यामुळे मला ती सुकलेलीच फुलं अर्पण करावी लागलेली आहेत. पण ठीक आहे, आता आपल्या मनातील भक्तिभाव महत्त्वाचा आहे. कोणतीही पूजा करताना किंवा कोणतीही सेवा करताना प्रत्येक गोष्ट असायलाच हवी असं नाही आहे. आपण जेवढ्या वस्तू आहेत त्यामध्ये पण आपण देवांची सेवा करू शकतो. त्यामुळे मी इथं जेवढ्या वस्तू भेटतील मला तेवढ्यातच सत्यनारायण पूजा केलेली आहे. आता वर्षाची आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करायचा संकल्प केलेला असल्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करत आहे. आणि जर तुम्हाला नवीन कोणाला सत्यनारायण पूजा सुरू करायची असेल तर ती पौर्णिमेच्या दिवसापासूनच आपल्याला सुरुवात करावी लागते. मग तुम्ही येणाऱ्या पौर्णिमेला पण सुरुवात करू शकता. सत्यनारायण पूजा आपण आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी करत असतो किंवा आपल्या आर्थिक अडचणी काही असतील तर त्या दूर होण्यासाठी सत्यनारायण पूजा आपण प्रत्येक महिन्याला म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी करत असतो. तर घरच्या घरी सत्यनारायण पूजा करायची असते, जास्त साहित्य लागत नाही. आणि खरं तर आता शक्यच नसेल काही साहित्य भेटणं, तर जेवढं आहे तेवढ्यात जरी पूजा केली तरी हरकत नाही. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं, मला आंब्याची पण आणि विड्याची पण पानं भेटली नाहीत इथं. त्यामुळे मी सुपारीची गणपतीची स्थापना करताना किंवा वरुण देवतेची स्थापना करताना आपण जी विड्याची पानं ठेवतो तर मला भेटली नसल्यामुळे मी इथं तांदूळ ठेवलेले आहेत, अक्षदा, त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करून त्यावरती सुपारी मांडणी केलेली आहे. शेवटी भाव महत्त्वाचा, देवाची सेवा होणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला इथं बाळकृष्णाची मूर्ती थोडीशी स्वच्छ दिसत नसेल, पण ती स्वच्छ केलेली आहे. काय आहे, संध्याकाळच्या वेळेस सत्यनारायण पूजा केलेली असल्यामुळे लाईटची कमतरतेमुळे मूर्ती तशी दिसत आहे. थोडंसं दुर्लक्ष करा. आणि खरंच तुम्हालाही काही अडचणी असतील
तर सत्यनारायण सेवा करण्यास सुरुवात करा. बघा, प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण घालत असतो आपण, असं वर्षभराचा संकल्प करायचा असतो. पण जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचे नसेल तर जेवढ्या शक्य होतील, प्रत्येक पौर्णिमेला शक्य होईल असं नाही, काही पौर्णिमेला जेवढ्या पौर्णिमेला शक्य होते तेवढ्या पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण सेवा करू शकता. म्हणजेच की काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणं याला महत्त्व आहे. आणि थोडीफार तरी आपल्या हातून देवाची सेवा होणं हे पण खूप भाग्याचं किंवा पुण्याचं काम आहे. आणि आपण जी काही सेवा करू ती सेवा आपण केलेली कधीच वाया जात नाही, तिचं फळ आपल्याला योग्य वेळी मिळतच असतं. चला तर मग पौर्णिमेच्या निमित्ताने मी ज्या काही सेवा केल्या किंवा सत्यनारायण पूजा कशी केली हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि हो, संध्याकाळी मी इथं स्वामी दर्शनासाठी पण मंदिरात गेलेले आहे. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.